नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ मंडळी. पौष महिना सुरू आहे आणि उद्या पौष महिन्याचा तिसरा रविवार आहे. तर पौष महिन्यामध्ये पौष रविवार हे सौभाग्यवती स्त्रियांनी करायचे असतात. तर प्रत्येक पौष रविवारी सकाळी लवकर उठून सूर्य उगवल्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचे असते. तसे तर पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित आहे, त्यामुळे संपूर्ण या पौष महिन्यात सूर्यदेवाला जल अर्पण करणे अगदी शुभ मानलं जातं. तर मंडळी, पौष महिन्यात पूजा कशी करावी, अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा आहे या सूर्यनारायण व्रताची. तर ती कशी करावी, उपवास कसा करावा, सूर्याला अर्घ्य कसे द्यावे, या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही अमृतधारा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर मंडळी, पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित आहे, त्यामुळे संपूर्ण या पौष महिन्यात सूर्यदेवाला जल अर्पण करणे शुभ मानलं जातं. परंतु तुम्हाला दररोज सूर्याला जल अर्पण करणे शक्य नसेल. पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी जल अर्पण करावं. तसेच सूर्यनारायणाचं व्रत सुद्धा करावं. तर उद्या आहे पौष महिन्यातील तिसरा रविवार. तर याआधी तुम्हाला व्रत उपवास करायला जमला नसेल तर काही हरकत नाही, उद्याच्या तिसऱ्या रविवारपासून सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. पौष महिना हा सूर्यदेवाप्रमाणेच भगवान विष्णूची उपासना करण्यासाठी सुद्धा शुभ मानला जातो. परंतु या महिन्यात विवाह किंवा इतर मोठे मांगलिक कार्यक्रम करणे अशुभ मानले जाते. तर हा महिना 17 जानेवारीपर्यंत आहे. 18 जानेवारीला अमावस्या आहे. तर हिंदू ग्रंथामध्ये सूर्याची 12 रूपे सांगितलेली आहेत. प्रत्येक उपासना वेगवेगळी परिणाम देते. पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा करण्याचा नियम आहे. ऐश्वर्य, धर्म, कीर्ती, ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे भगरूप हे परब्रह्म स्वरूप आहे. जर तुम्ही नियमितपणे वेळ काढू शकत नसाल तर किमान रविवारी तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी, लाल चंदन आणि लाल रंगाची फुले टाकून नियमितपणे पौष रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करा. सकाळी 9च्या अगोदर अर्घ्य द्यावे. तर यावेळी गायत्री मंत्राचा जप करावा. ओम भास्कराय विद्महे मधुतिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात, या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. आता तुम्ही जर व्रत केले तर पूजा कशी मांडावी, तर या व्रताची अगदी साधी सोपी पूजा आहे. एक पाट घ्या, त्यावर रांगोळीने सूर्यनारायण काढा. नंतर प्रथम विड्याच्या पानावर दिवा ठेवून प्रज्वलित करावा आणि अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची. नंतर सूर्यनारायणची पूजा करावी. हळदी कुंकू वाहून फुलं अक्षदा वाहावी. अगरबत्ती धूप दिवा लावावा. एखादं फळ किंवा गाजर ठेवावं आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. अशी ही साधी सोपी पूजा आहे. आता ही पूजा केल्यानंतर आपल्याला सूर्यनारायणाची कथा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे. ही कथा आपल्या चॅनलवर आहे, तर ती नक्की जाऊन पहा आणि ऐका. आणि नंतर आरती करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला उपवास सोडायचा आहे. आता तुम्ही दुपारीही उपवास सोडू शकता किंवा शक्यतो हा उपवास रात्रीच सोडावा. परंतु झेपत नसेल तर दुपारी पूजा, कथा, आरती केल्यानंतर हा उपवास सोडावा. तर असं करावं हे सूर्यनारायणाचं व्रत आणि पूजा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.